मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरते। या सगळ्या संदर्भात नेमकं सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे, विरोधक काय म्हणतात, काय प्रतिक्रिया उमटतात, जाणून घेऊया। अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। दोन मोठ्या भेटींनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असतील तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा। तो राजीनामा अजित दादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। सुरेश धस भाजपमधले खालचे कार्यकर्ते, धस काय बोलतात याच्याशी मला घेणं देणं नाही, वरिष्ठ नेत्यांचं मत महत्वाचं, अजितदादांचं धसांना प्रत्युत्तर। महामंडळ नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते, नेते मंडळींशी मी संपर्कात आहे। तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही। सत्ताधारी पक्षातील लोक अजित पवारांना टार्गेट का करतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर इतका अटॅक का होतोय? धनंजय मुंडेंवरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। मुंडे असतील आणि किती किती नेते मी तुम्हाला दाखवू, ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना टार्गेट केलं जातंय का असं मला सारखं वाटतं। आणि सत्ताधारी लोक जास्त अटॅक करतात। बीड प्रकरणात सरकारच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धस तांडव करू शकत नाहीत, तर वाल्मिक कराड राजकारणात आल्यावर भाजपच्या गटात दिसेल, संजय राऊत यांचा दावा। दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे, तांडव, आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही। पोलीस कराड पुढे झुकतायत। यापूर्वी एक एसपी देखील वाल्मिक कराडचे आशीर्वाद घेताना पाहिले। तिथे तुमचा बॉस बसलाय, ही गुंडगिरीची भाषा नकोय, यासाठी सर्वांचा बॉस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। एसपी होते ज्यांनी अगदी पायाला नमस्कार करून यांच्याकडनं आशीर्वाद घेतले होते वाल्मिक कराडकडनं, त्यांचे बॉस जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत। म्हणूनच मला वाटतं हे सगळं तोडून पाडण्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच हवा। अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती। दमानियांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावे, धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागर यांचा अजेंडा, हाकेंची प्रतिक्रिया। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, कोणीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। जी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही। मी राजीनामा द्यावा की न द्यावा याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं।